पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। करंजाडे येथील सेक्टर 3 कोठारी इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागे असलेले खेळाचे मैदान शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून नागरिकांसाठी खुले करण्यात आले। मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध झाल्याने नागरिकांनी शिंदे सेनेचे उरण प्रभारी जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले। रविवारी 28 डिसेंबर रोजी हे मैदान येथील स्थानिकांना मुलांना खेळण्यासाठी खुले करण्यात आले। यावेळी मुलांच्या पालकांनी तसेच मुलांनी शिवसेना शिंदे गटाचे आभार मानले। यावेळी उरण प्रभारी जिल्हाप्रमुख विनोद साबळे, शिवसेना शहर प्रमुख मिरेंद्र शहारे, महिला शहर प्रमुख अंजू सिंह, महिला शहर संपर्क प्रमुख अर्चना शिद्रुक, सेक्टर 4 शाखा प्रमुख राजाभाऊ नलावडे, उपशाखा प्रमुख राहुल सुखसे, उपशाखा प्रमुख दत्ता आतकरे, वैद्यकीय शहर प्रमुख गोरखनाथ नागरगोजे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। खरोखरच की करंजाडे शहरामध्ये गेली 15 वर्ष झाला करंजाडे शहर आमचं विकसित होत असताना सिडकोच्या माध्यमातून इथे ग्राउंड उपलब्ध होता, परंतु कोठारी जे प्रशासन आहे त्यांनी इथे शाळा सुरू केलेली आहे, त्यांना हा दिलेला आहे, परंतु त्यांच्या शाळेच्या व्यतिरिक्त म्हणजे शाळा संपल्याच्या नंतर तो सार्वजनिकरित्या असायला हवं होतं अशी त्यांना अट टाकलेली होती। परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडं आमच्या नागरिकांनी मागणी केली होती, परंतु ते त्याला साथ देत नव्हते। ज्यावेळेस आमच्याकडे हा विषय आला, आमचे राजू नलावडे असतील, मिरेंद्र शहारे असतील आणि आमची सगळी संपूर्ण टीम ही शिवसेनेची, ज्या विषय आमच्याकडे आला महिनाभरापूर्वी, त्यावेळेस राजू नलावडेंनी पत्रव्यवहार केला, मिरेंद्र शहारे पत्रव्यवहार केला, तिथे जाऊन भेट दिल्याच्या नंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं की 1 डिसेंबरपासून चालू करतो, परंतु पुन्हा काही ना काही त्यांनी खुपसट काढून पुढे ढकलला, सांगितलं 20 तारखेपर्यंत करतो। आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बघा हे सार्वजनिक आहे, कायदेशीर आहे, त्यामुळे तुम्हाला हे द्यावंच लागणार आहे, कारण नाहीतर मग तुम्ही नियमाने 38 जर का भंग केला तर हे सरकारकडे जमा होईल। त्यांना समजून सांगितलं, आमची चर्चा झाली आणि त्या माध्यमातून समंजसाच्या माध्यमातून त्यांनी हे आता शाळेच्या व्यतिरिक्त म्हणजे संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 8-9 वाजेपर्यंत असणार आहे। शनिवार रविवार जेव्हा सुट्टी असेल, सुट्टीची पूर्ण दिवस असणार आहे आणि सकाळी 7 ते 8 असणार आहे। आम्ही सुद्धा शाळा प्रशासनाला इथे सहकार्य करतो, कारण करंजाडे शाळा झाली ही चांगली गोष्ट आहे, परंतु ज्या सार्वजनिक उपलब्धता होती ते करायला हवं होतं। चला उशिरा का होईना त्यांनी सहकार्य केलं, त्यामुळे त्यांचेही आभार, आमच्या संपूर्ण टीमचे आभार। आणि करंजाड्यातील नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की जिथे जिथे प्रश्न असेल तिथं आमची शिवसेना उभी असेल। मग तुमचा पाण्याचा प्रश्न असू द्या, रस्त्याचा प्रश्न असू द्या, गटारांचा प्रश्न असू द्या, प्रत्येक प्रश्नावरती आम्ही आवाज उठवला आणि सर्वसामान्य जनतेच्या मागे आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना साहेबांचं एकच ध्येय सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध आपण झालं पाहिजे, सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत आणि त्यांच्या आदेशाने आम्ही हे सगळे काम करतोय। आणि असंच करंजाड्याचा हा विकास करण्यासाठी आमची संपूर्ण करंजाड्याची शिवसेनेची टीम, महिला आघाडी असेल, युवा मोर्चा असेल, सोशल मीडिया असेल, फादर बॉडी असेल, हे सगळे आमचे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसैनिक म्हणून आम्ही कायमस्वरूपी या करंजाड्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मी पंकज बांगर साविंदरमध्ये राहतो। गेले आम्ही 5 वर्ष करंजाडीत राहतोय, पण आम्हाला मुलांना खेळायला जवळपास ग्राउंड उपलब्ध नव्हतं। तर साहेब आणि साहेबांच्या सहकार्याच्या वतीने आम्हाला मुलांसाठी एक हक्काचं खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून दिलं आहे। तुम्ही खूप चांगल्या टायमामध्ये आम्हाला उपलब्ध करून दिलं, जे सकाळी 7 ते संध्याकाळी 8, म्हणजे कसं आहे की काही माणसं दुपारी, काही सकाळी आपापल्या परीने आपापल्या सोयीने खेळू शकतात। याबद्दल आम्ही खरंच मनापासून मुलांकडून तुम्हाला धन्यवाद, थँक्यू। आम्ही गेले 7 वर्ष राहतो, पण आमच्या मुलांसाठी तुम्ही खेळण्यासाठी कोणतं ते आपलं ग्राउंड तुम्ही उपलब्ध नव्हतं, पण आज की विनोददादा असतील आणि त्यांचे तुम्ही सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून आम्हाला एक ग्राउंड आज आमच्या मुलांसाठी उपलब्ध झालं। खरंच त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत आणि करंजाडीचा विकास होण्यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत तर त्यासाठी तर त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि असंच काम करता आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत आणि असंच की करंजाडीच्या भवितव्यासाठी आणि आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी असेच प्रयत्न करत राहा। तुम्हाला खूप खूप धन्यवाद। आणि साई वृंदावन सोसायटीच्या वतीने आणि समस्त आपले करंजाडे आपले ग्रामस्थ तर यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो। धन्यवाद।